तर आता सपोज तुमच्या त्या डीपीआर, म्हणूनच मी म्हणते एक मला जो पूर्णपणे एक सर्वे रिपोर्ट, प्रायर सर्वे रिपोर्ट, आता तुम्ही मला सांगा, हा जो नदीच्या बाजू, हा नदीच्या बाजू हा आपला आहे, तेच म्हणून म्हटलं होतं गार्डन डिपार्टमेंटला पण घ्या सोबत, कारण जेव्हा हे वॉल्स बांधलं गेला याच्या दोन्ही बाजूला 6-6 मीटर बफर झोन ठेवला गेला. पण कुठे आहे बफर झोन आपला? इथे असं आहे तर कुठे आहे बफर झोन? आणि आपण कितीही STP वगैरे करायचं अगोदर हे सगळं आपल्या रिपोर्टमध्ये पाहिजे, DPRमध्ये, कारण STP विल नॉट गिव्ह यू प्रॉपर आउटपुट अनलेस यू हॅव ऑल दीज थिंग्स प्रॉपरली मॅनेज्ड. आलं लक्षात? मग मला ते DPRच्या म्हणूनच पाहिजे आणि मला तुम्ही प्रायर सर्वे रिपोर्ट द्यायचा आहे, ठीक आहे ना. आता ही जी अवस्था आहे, तुम्ही आता मला म्हणत होते मॅडम दिस इज सीजनल, आणि पूर्ण वर्षभर तर पाणी राहत नाही. का राहत नाही? आता तुम्ही बघा ह्याच्या खाली काय केलं गेलं आहे, काय दिसतंय तुम्हाला? काय दिसतंय? व्हॉट आर यू सीइंग? मग कॉन्क्रिटायझेशन का केलं गेलं? जेव्हा तुम्हाला वॉलचं सांगितलं गेलं, प्रोटेक्शन वॉल सांगितलं, तर तुम्ही खाली कॉन्क्रिटायझेशन का केलं? आणि कॉन्क्रिटायझेशनमुळे काय झालं, इकॉलॉजिकल फ्लो जी असते, इकॉलॉजिकल नॅचरल फ्लो जी आहे ती अफेक्टेड झालेली आहे. आलं लक्षात? आता तसंच या बाजूला बघा. म्हणूनच आपण नुसतं जेव्हा STP म्हणतो तर नुसतं STPच नाही, वी हॅव टू लुक ॲट इट होलिस्टिकली. आणि जे की प्रोव्हिजन दिलं गेलं होता आपल्या BMCला, जेव्हा हा वॉल्स बनवायला परमिशन दिलं गेलं होतं. आता इकडचं बघा, आता इकडचं पण बघा, सेम टू सेम हा वॉल असंच उंच आणि हा पूर्ण दिला गेला होता आपल्या झाडं बिडं लावायला. पण आता हे काय करतायत? हे जर अशा प्रकारे घाण करतायत, तुम्ही STP लावून काय करणार मला सांगा? तुमच्या फ्लो कसं होणार आहे? म्हणून तुम्हाला सांगितली की गार्डन डिपार्टमेंट ह्या सारं झाडं का कापलं जाते, कारण बघा इथून पण आता एक्सेस रोड देऊन काहीतरी असं बिल्डिंग काहीतरी बांधायला यांचं चालू होईल. नाही, म्हणूनच बोलली ना, गार्डन, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट डिपार्टमेंट आणि आपला गार्बेज आपला, कळलं ना. आणि हा जो आहे बघा इथे पण, हा जो इथे इतकं स्ट्रेच जे दिलं गेला होता ना, दिस वॉज बफर झोन, आणि इथे पूर्ण झाडं लावलं गेलं होतं. पण आता बघा सगळं झाडं कापून टाकलं जात आहे. सगळं झाडं कापलं जातं. आणि तिथे पण बघा, तिथे पण ती जागा कशाला दिली गेली? तिथे पण झाडंच होती आणि ते सगळं BMC गार्डन डिपार्टमेंटनी लावलेलं, खर्च केलेला सर्व, ते सगळं आता नाही आहे. तर तुम्ही किती STP पुढच्या भागात लावला? आता इथे बघा, इथून बघा खाली, असं जर परिस्थिती राहिला, तुम्ही कसं ते STPच्या करणार आणि फ्लो कसं असणार नदीला, मला सांगा. आलं लक्षात? तर म्हणूनच मला नेक्स्ट विजिट गार्डन आणि SWM डिपार्टमेंट आहे ना, कचरा, म्हणून 4च बोलली होती मी, SWD, SWM, गार्बेज आणि आपला गार्डन डिपार्टमेंट, आणि चौथा कुठला बोलली होती? एन्क्रोचमेंट. येस, तर हा एन्क्रोचमेंट. आता इथून बघा, इथून या, मेंटेनन्स. आता तुम्हाला दिसतंय इथे मध्ये पाणी दिसतंय बघा. इट इज ओनली बिकॉज ऑफ द नॅचरल स्प्रिंग्स विच आर देअर, आणि दे आर ऑल अफेक्टेड, कारण हा जो वॉल बांधला गेलाय, ब्लू लाईनवर वॉल बांधला गेलाय पूर्ण, आणि म्हणून मधून तुम्हाला पाणी दिसतं. मध्ये स्प्रिंग आहेत मग भरपूर आहे, तुम्हाला आता पुढे घेऊन जाऊन दाखवणार ना. तर अशी जर परिस्थिती असेल आणि तुमच्या STPला म्हणजे काय, तो नाही ड्रेनेज, इथे ड्रेनेज नाही आहे, नॅचरल फ्लो आहे. तर म्हणून म्हटलं की हे सगळं बघणं गरजेचं आहे. आणि फुल होलिस्टिकली जेव्हा आपण STP करतो किंवा आपण नदी क्लिनिंगच्या बोलतोय, डिसिल्टिंग वगैरे, आता डिसिल्टिंगचा नमुना पण पुढे दाखवतेय, पण दिस इज व्हॉट इज द सिच्युएशन. चला पुढे.